आज आहे कोथिंबीर वडीचा बेत। कोथिंबीर आधीच निवडून ठेवली होती, त्याच्यामुळे पटकन चिरून घेतली। कोथिंबीर 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली। मग एक लसूण घेतला, लसणाची कळी फोडून घेतली। 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण हे छान मिक्सरला वाटण काढून घेतलं। बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये 2 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसणाचं केलेलं वाटण घालूया आणि तीळ घालूया। तीळ जरा जास्त घालायची, वडे छान लागतात। आता थोडंसं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। तेल घालून छान त्याचे 2 उंडे तयार केले। व्यवस्थित अशा आळूच्या पानाची जशी आपण वड्या बनवतो तसे त्याचे 2 छान वड्या बनवून घेतल्या। आता कुकरच्या भांड्यामध्ये खाली थोडंसं पाणी वरती किसणीवरती मी ते वड्या ठेवून अगदी कुकरमध्ये 4 शिट्ट्या होईपर्यंत छान असे वाफवून घेतलेले आहेत। वाफवून झाल्यानंतर गरम गरम कट करू नका, जरा थंड होऊ द्या आणि मग कट करा। वडी कट करेपर्यंत तेलही तापलं आणि मग गरम तेलामध्ये ठेवून तळून घ्या। तळताना गॅस हा मंद आचेवर असावा। मस्त कुरकुरीत आणि छान वडी बनतात। लालसर होईपर्यंत छान तळून घेतल्या आणि आपल्या खमंग कुरकुरीत अशा कोथिंबीर वडी तयार झाल्या आहेत। एकदा नक्की करून बघा।